आज मी तुम्हाला कैरी कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे। तर एक वाडगभर बघा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून पाणी नितळून हा असा भाजून घेतलेला आहे तव्यामध्ये। असा कुरकुरीत एकदम करायचा कढीपत्ता, तेलाचा वापर करायचा नाही। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलात बी भाजलं तरी चालेल। एक मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी त्याच तव्यामध्ये परतून घेतलेली आहे। देठ जास्त घेतलेले आहेत, कोथिंबीरची पानं कमीच आहेत। हिरव्या मिरच्या घेतलेल्या तुमच्या तिखटाप्रमाणे थोड्याशा कमी जास्त करा, थोड्या कमीच तिखट आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पहिला आपण हे काढून घेऊया। बघा अशा पद्धतीत कुरकुरीत केला एकदम। कढीपत्ता काढून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मुठभर कोथिंबीर घेतली होती, थोडीशी परतल्यानंतर सगळं तेलाचा वापर काय केलेला नाही, बिन तेलाचंच। एक गड्डी लसूण, तो पण बघा असा भाजून घेतलेला आहे त्याच तव्यात। हे सगळं लोखंडाच्या तव्यामध्ये मी परतून घेतलेलं आहे। छोटा एक चमचा जिरं घेतले, ते पण बघा असं हलकंसं भाजलेलं आहे, जास्त असं काळं वगैरे करायचं नाही, हलकंसं भाजून घ्यायचं। कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी आंबटवाली आहे, तुमच्या आंबटपणावर घ्यायची, तुम्हाला कोणती आवडेल ती जर घेतली तरी चालेल। 4 तुकडे घेतलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। ह्याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, एकदा फिरवून घ्यायचं। जर तुमच्याकडे थोडा पुदिना असला तर पुदिना जरी टाकला तरी चालेल। शेंगदाणे भाजलेले 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये टाकले तरी चालेल। आता हे काय करते, फिरवून घेते। चटणी मी बारीक करून घेतलेली आहे। काय करायचं माहिती आहे का, बंद चालू करायचं आणि करायचं। आता ह्याच्यामध्ये ना तुमच्याकडे जर कैरी नसेल तर मग लिंबाचा रस टाकू शकता, एक चमचाभर, ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा गच्च भरून टाकू शकता। ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता। कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन की किती टाकू शकता। अशा पद्धतीत बघा एकदम सुके सुके होते, जास्त ओलसर होत नाही, अशी छान लागते खायला। रोज जेवताना ना एवढी जरी घेतली तरी पुष्कळ होईल। खूप चविष्ट अशी होते चटणी, तुम्ही एकदा जरूर करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।